नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 36 साईज प्रिन्सेस कट ब्लाऊज पेपर कटिंग. तर बघा, इथे आपण ब्लाऊजवर मापे घेऊन पेपर कटिंग करणार आहोत. तर इथे ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 13.5 इंच. तर त्यामध्ये 1 इंच ॲड करून आपल्याला घ्यायचं आहे 14.5 इंच. इथे छातीचं माप आहे 9 इंच. तर 9चा चौथा भाग केला तर आपला ब्लाऊज हा 36चा ब्लाऊज आहे. आणि आता इथे समोरच्या गळ्याचं माप घ्यायचं आहे. समोरचा गळा आहे 5 इंच. त्यानंतर कटोरीचं माप घ्यायचं आहे. काच बटन पट्टीपासून आपल्या कटोरीच्या शिवणापर्यंत इथे कटोरीचं माप घ्यायचं आहे. तर कटोरीचं माप आलेलं आहे 6 इंच. तर बघा, इथे ब्लाऊजवरून मापे घेऊन झालेले आहेत. आता आपल्याला इथे न्यूजपेपर लागणार आहे. तर न्यूजपेपर आपल्याला डबल फोल्ड करून घ्यायचा आहे. तर बघा, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला न्यूजपेपरची घडी करून घ्यायची आहे. पेपर अगदी व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे. आता ब्लाऊजची आपल्याला पूर्ण उंची टाकून घ्यायची आहे. ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 13.5 इंच. तर त्यामध्ये 1 इंच ॲड करून आपण इथे 14.5 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे. आता आपल्याला गळ्याचं माप घ्यायचं आहे. तर इथे गळ्याचं माप घ्यायचं आहे 2.5 इंच. तर बघा, पुन्हा एकदा आपण इथे पूर्ण उंचीचं माप घेतलेलं आहे. आता छातीचं माप आहे 9 इंच. तर इथे 9 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे. आता पुढं आपल्याला घ्यायचं आहे शिलाई मार्जिन. तर शिलाई मार्जिन आपण 1.5 ते 2 इंच इथे घेऊ शकतो. तर इथे मी 2 इंच घेतलेलं आहे. त्यानंतर घ्यायचं आहे गळ्याचं माप. गळ्याचं माप आपल्याला गळा रुंदी इथे 2.5 इंच घेतलेली आहे आणि शोल्डर घेतलेला आहे 3 इंच. तर बघा, पूर्ण शोल्डर आपलं इथे 5.5 इंच आहे. आता मुंडा घ्यायचा आहे. मुंडा घ्यायचा आहे 6 इंच. तर मुंड्याची ते 6 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे आणि इथे आपण आता सरळ रेष ओढून घेऊयात. तर बघा, ह्या पद्धतीने आता इथे मुंड्याच्या साईडने आपण आडवी एक रेष ओढून घेऊयात. आपण जिथे माप घेतलेलं आहे तिथेच आपल्याला एक रेष ओढून घ्यायची आहे. तर बघा, ह्या पद्धतीने रेष ओढून घेतलेलं आहे. आता इथे छातीचं माप आपण टाकून घेऊयात. आपल्याला इथे बॉक्स तयार करण्यासाठी छातीचं माप 9 इंच आणि पुढे 2 इंच शिलाई मार्जिन असं 11 इंच आपण घेतलेलं आहे. तर इथे आपल्याला फिटिंगची एक रेष आणि ब्लाऊजची पूर्ण मापाची एक रेष अशा 2 रेष ओढून घेतलेल्या आहेत. आता मुंड्याचं माप घ्यायचं आहे. तर मुंड्याचा मागचा आणि पुढचा दोन्ही आकार टाकायचे आहे. तर समोरच्या आकारासाठी आपण अर्ध्या इंचावर मार्किंग केलेली आहे आणि मागच्या आकारासाठी आपण इथे 1.5 इंचावर मार्किंग केलेली आहे. तर दोन्ही मार्किंग करून झालेले आहेत. आता मागच्या आणि पुढच्या मुंड्याचा आपल्याला इथे आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघू शकता, ह्या पद्धतीने व्यवस्थित असा आकार टाकून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, मुंड्याचा आकार व्यवस्थित आला तरच आपला ब्लाऊज परफेक्ट बसतो, नाहीतर ब्लाऊजला गुढ्या पडतात. त्यासाठी मुंड्याचा आकार व्यवस्थित शिकणे खूप गरजेचं आहे. आता इथे आपल्याला गळ्याचं माप घ्यायचं आहे. तर गळ्याचं माप आहे आपलं 5 इंच. तर इथे 5 इंचावर आपण मार्किंग करून घेतलेली आहे आणि ह्या पद्धतीने इथे बॉक्स तयार करून घेतलेला आहे. बॉक्स तयार करून झाल्यावर इथे गोल गळ्याचा आकार टाकून घेतलेला आहे. तर बघू शकता, ह्या पद्धतीने आपल्याला इथे आकार टाकून घ्यायचा आहे. आता खाली आपल्याला क्रॉसपट्टी घ्यायची आहे. तर गळ्याच्या खाली क्रॉसपट्टी आपल्याला 3.5 इंच घ्यायची आहे आणि मुंड्याच्या खाली 2.5 इंच घ्यायची आहे. तर दोन्ही ठिकाणी आपण इथे मार्किंग करून घेतलेली आहे आणि जिथे मार्किंग केलेली आहे तिथेच आपल्याला इथे क्रॉसपट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा, अगदी परफेक्ट असा आपण क्रॉसपट्टीचा आकार टाकून घेतलेला आहे. आता क्रॉसपट्टीचा आकार टाकून झाल्यावर आपल्याला इथे कटोरीचं माप घ्यायचं आहे. तर आपल्याला इथे 6 इंचाची कटोरी आहे. तर 6 इंचावर आपण मार्किंग केलेली आहे आणि मुंड्याच्या साईडने आपण 2.5 इंचावर मार्किंग केलेली आहे. 2.5 ते 2 इंचावर मार्किंग करून आपल्याला जिथून कटोरीचा आकार व्यवस्थित येईल तिथून आपल्याला इथे आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा, आपला कटोरीचाही आकार टाकून झालेला आहे. आणि मैत्रिणींनो, बघा, तुम्हाला परत एकदा सांगते आपण किती मापे घेतलेली आहेत. तर गळा घेतलेला आहे आपण 2.5 इंच, शोल्डर घेतलेला आहे 3 इंच, मुंडा घेतलेला आहे 6 इंच, कटोरी घेतलेली आहे 6 इंच आणि क्रॉसपट्टी आपण घेतलेली आहे. गळ्याच्या खाली घेतलेली आहे 3.5 इंच आणि मुंड्याच्या खाली घेतलेली आहे 2.5 इंच. तर मैत्रिणींनो, बघा, आपले पूर्ण आकार टाकून झालेले आहेत. आता आपण इथे कट करून घेऊयात.
तर बघा कडेकडेने आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि अगोदर आपल्याला वरचा जो मुंढ्याचा आकार आहे तो इथे कट करून घ्यायचा आहे। तर बघा जिथून आपण मार्किंग करून घेतलेली आहे तिथूनच आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे। मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज कट केला तर अगदी परफेक्ट असा ब्लाऊज बसतो आणि तुम्ही ही कटिंग कधीच विसरणार नाहीत। तर बघा आता मागच्या मुंढ्याची आपली कटिंग करून झालेली आहे। आता इथे सेंटरमधून आपल्याला हा पेपर कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून समोरचा आणि मागचा पार्ट दोन्ही वेगवेगळे होतील। अगदी समोरची जी रेष आहे तिथूनच आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे। तर बघू शकता आपण दोन्ही बाजू वेगवेगळ्या करून घेतलेल्या आहेत। तर आता इथे मागची बाजू आहे तर तिथे आपण गळा टाकून घेतलेला नाही, तर इथे आपण आता मोजून इथे गळा टाकून घ्यायचा आहे। आता इथे गळा रुंदी आपल्याला घ्यायची आहे 2.5 इंच आणि गळा उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। तर इथे ब्लाऊजच्या मापावरूनच गळा कसा घ्यायचा ते मी सांगणार आहे। तर बघा इथे गळ्याची मागची जी पाठीची रुंदी असते तर तिथूनही आपल्याला गळा घेता येतो आणि आपल्याला मोजूनही घेता येतो। तर जी सोपी पद्धत आहे ती तुम्हाला इथे सांगितलेली आहे आणि इथे गोल गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे। आता हा गळा कट करून घेतलेला नाही, तर ब्लाऊज पीसवर कट करतानाच इथे गळा कट करून घेणार आहे। आता इथे समोरची बाजूची आपण कटिंग करून घेणार आहोत। तर सर्वात अगोदर आपण इथे क्रॉस पट्टीची कटिंग करून घेतलेली आहे, त्यानंतर आपल्याला इथे कटोरीची कटिंग करून घ्यायची आहे। तर बघू शकता ह्या पद्धतीने आपण परफेक्ट अशी कटिंग करून घेतलेली आहे आणि इथे समोरच्या मुंड्याचीही कटिंग करून झालेली आहे। आता ही कटोरी आहे तर ही आपल्याला व्यवस्थित अशी कट करून घ्यायची आहे आणि ह्याच कटोरीवरून आपल्याला इथे वाढीव कटोरी करून घ्यायची आहे। तर बघा आता आपल्याला इथे दुसरा पेपर लागणार आहे, तर दुसरा पेपर घ्यायचा आहे आणि त्यावर आपल्याला इथे कटोरी वाढवून घ्यायची आहे। तर मैत्रिणींनो, कटोरी वाढवण्याची अगदी सोपी पद्धत आहे। आपल्याला आता जी कटोरी आहे ती जशास तशी इथे मार्किंग करून घ्यायची आहे। तर इथे कुठेच वाढवायचं नाही, अगोदर जशास तशी मार्किंग करून घ्यायची। तर बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे। आता ही छोटी कटोरी आहे तर ती आपल्याला इथे बाजूला ठेवून घ्यायची आहे। कटोरी वाढवण्याची अगदी सोपी पद्धत सांगणार आहे। तर इथे काज बटन पट्टीच्या साईडने आपल्याला 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे, त्यानंतर साईडने आपल्याला 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे आणि खालच्याही साईडने 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे। तर बघा तिन्ही ठिकाणी आपण 1.5 इंच वाढवून घेतलेलं आहे आणि गळ्याच्या साईडने आपल्याला फक्त शिलाई मार्जिन एवढंच वाढवून घ्यायचं आहे आणि कटोरीचा आकार टाकून घ्यायचा आहे आणि खालच्या साईडने आपण जिथं वाढवून घेतलेलं आहे तर ते पॉईंट आपल्याला इथे जोडून घ्यायचे आहेत। तर बघू शकता मैत्रिणींनो, अगदी सोप्या पद्धतीने आपण कटोरी कशी वाढवायची ते बघितलेलं आहे। तर आता इथे आपण जशी मार्किंग केलेली आहे तेवढंच आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे। गळ्याला कुठेही कट करायचं नाही, गळा जेवढा आहे तेवढाच ठेवून घ्यायचा आहे। तर बघू शकता मैत्रिणींनो, आपली कटोरी सुंदर अशी कट करूनही झालेली आहे। आता इथे आपल्याला कटोरी फोल्ड करून घ्यायची आहे। तर बघा परफेक्ट अशी कटोरी ही तयार झालेली आहे आणि मैत्रिणींनो, आपला ब्लाऊज पूर्ण कट करून झालेला आहे। तर ज्यांचा 36 साईजचा ब्लाऊज आहे तर त्यांनी ह्या पद्धतीने जर कटिंग केली तर अगदी परफेक्ट असा ब्लाऊज तयार होतो। मैत्रिणींनो, ही कटिंग तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि ह्यामध्ये जर तुमचे काही प्रश्न असतील तर तेही कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।